हॅलो हॅलो मंडळी, आज आहे आमच्या भाऊकीची पार्टी आणि स्पेशल काय भाऊंच्या हातचं स्पेशल पनेल मालवण. तर मंडळी झालं असं की संडे होता आणि भावकीचं पार्टीचं नियोजन झालं होतं. मग लागली सगळी तयारीला. इकडे महिला मंडळांची ग्रेव्हीसाठी मसाला बनवायची गडबड चालू होती. इकडे पुरुष मंडळींनी पार्टीसाठी लागणारा सगळा बाजार आणला होता. येताना आमच्यासाठी पेपरमेंटच्या गोळ्या पण आणल्या होत्या. लहानपणी मी तर लय खायचो. तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा. अंधार पडायला लागला होता. पहिलं म्हटलं लाईटीचं नियोजन करून घ्यावं. लाईट लावली की दीदीनं झाडू मारून सगळा वरांडा चकाचक करून टाकला. बघतो तर इकडून भाऊ पण चिगडी घेऊन आलाच होतं. हे बघा, हे आहेत आमचे मास्टरशिप. भाऊ आलं की आम्ही पण गॅसचं लगेच नियोजन लावून टाकलं. भाऊनी लगेच गॅस जोडून जेवणाची तयारी चालू केली. पहिला तर भात शिजून घेतला. बघतोय तर इकडे वहिनींची आणि दीदीची पनीर चिरायची गडबड चालू होती. पनीरची क्वांटिटी तर लय जोरदार होती. एकदा म्हटलं पनीरची क्वालिटी चेक करून बघावी. एक नंबर मलाई पनीर होतं. भात शिजून झाल्यावर भाऊंनी इकडे पनीरसाठी ग्रेव्ही बनवायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो, भाऊंच्या जेवणाचा नाद करायचा नाही. एक नंबर जेवण बनवतात. बघा कसं एन्जॉय करत करत जेवण बनवतायत. हळूहळू सगळी भावकी गोळा व्हायला सुरुवात झाली. गारटा तर लय वाढला होता म्हणून सगळ्या बारक्यांनी शेकोटी बनवायची जबाबदारी हाती घेतली. ग्रेव्ही रेडी झाली की भाऊनी पहिलं तर सुक्क पनीर बनवून घेतलं. मग दिला रश्श्याला तडका. रश्श्याला उकळी आली की टेस्टिंगची जबाबदारी भाऊनी माझ्यावर दिली. तुम्हाला सांगतो, एकदम क्वालिटी झाला होता. इकडं रस्सा उकळून दिला आणि आम्ही पोहोचलो मंदिरात भजनासाठी. कारण आधी विठोबा मग पोटोबा. भजन झालं की घरी आलो. बघतो तर काय इकडं काकी अंगावर ब्लँकेट घेऊन बसल्या होत्या. एवढ्या कारडल्या होत्या. मग पहिली पंगत पोरांची पडून घ्यावी म्हटलं. लय भुकेली होती. तोपर्यंत म्हटलं आपण इकडे शिकून घ्यावं. 2-4 दिवस झाले लय गारटा वाटलाय. पोरांचं उरकलं की म्हटलं तर आपण पण बसून घ्यावं. असं पंक्तीला बसून जेवायचं कार्यक्रम हल्ली खूप कमी झालेत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, जरी तुम्ही ताज हॉटेलमध्ये जेवलात तरी या पंक्ती सोबत जेवण्यात जो आनंद आहे, समाधान आहे, जी आपुलकी आहे ती मिळणार नाही. म्हणून असे कार्यक्रम झाले पाहिजेत. कारण जेवण हे पोटासाठी असतं, पण पंगत ही मनासाठी असते. जेवण कसं झालं रे?